नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिअर स्टुडंट्स, आपण मागच्या सेशन मध्ये डिझाइन ऑफ स्टील अँड आरसीसी स्ट्रक्चर मध्ये टोटल सब्जेक्ट मध्ये आपल्याला कोणता सिलेबस लर्न करायचा आहे, त्यामध्ये कोणकोणते युनिट्स आहे ते सगळ्याविषयी आपण डिस्कशन केलं होतं. ओके, त्यानंतर जी काही सब्जेक्टची स्कीम आहे, टोटल सेमिस्टर मध्ये तुम्हाला कशा प्रकारे तिथे इव्हॅल्युएट केले जाणार आहे, कशा प्रकारचे पेपर्स घेतले जाणार आहे आणि जो लास्टला 70 मार्क्सचा पेपर घेतला जाणार आहे त्याची स्कीम कशी असणार आहे, या सगळ्याविषयी आपण डिस्कशन केलं होतं. ओके, आता या सेशन पासून आपण जो काही डिझाइन ऑफ स्टील अँड आरसीसी स्ट्रक्चर आहे, तर त्याचं जे पहिलं युनिट आहे फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर, तर त्याविषयी आपण डिस्कशन सुरू करणार आहे. आता बघा, फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर सुरू करताना सगळ्यात अगोदर आपलं हे जे पहिलं युनिट आहे, तर या पहिल्या युनिट मध्ये जो काही सिलेबस आपल्याला लर्न करायचा आहे किंवा कोणकोणते टॉपिक्स आपल्याला लर्न करायचे आहे, तर त्याविषयीचे आपण काय करूया, एक क्विकली ओव्हरव्ह्यू घेऊया आणि त्यानंतर आपण वन बाय वन प्रत्येक टॉपिकला तिथे डिस्कस करणार आहोत. ओके, आता बघा, लक्षात घ्या, सगळ्यात सुरुवातीला जे आपलं पहिलं युनिट आहे, युनिट 1, तर युनिट 1 मध्ये फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर हे युनिटचं नाव आहे. म्हणजे ऑब्विसली नावावरून आपल्याला कळतंय की या युनिट मध्ये जे काही स्टील स्ट्रक्चरचं फंडामेंटल, जे काही बेसिक गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण लर्न करणार आहे. आणि ह्या ज्या बेसिक गोष्टी आपण लर्न करणार किंवा फंडामेंटल आपण लर्न करणार, तर याचाच उपयोग किंवा याचाच यूज आपण पुढचे जे सबसिक्वेंट युनिट आहे त्यामध्ये करणार आहे. ओके, आता बघा, लक्षात घ्या, यामध्ये सगळ्यात सुरुवातीला फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जो फर्स्ट टॉपिक लर्न करायचा आहे तो आहे स्टील ऍज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल. मग स्टील स्ट्रक्चर ज्यावेळेस तुम्ही कन्स्ट्रक्ट करत असता, तर स्टील स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करताना त्यामध्ये स्टील हे मटेरियल ऑब्विसली यूज केलं जातं. ओके, मी तुम्हाला मागच्या पण सुरुवातीच्या बेसिक सेशन मध्ये पण सांगितलं की आपल्याला स्टील आणि कॉन्क्रीट हे दोन कन्सर्न मटेरियल या सब्जेक्ट मध्ये असणार आहे. मग स्टील ऍज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल यूज करताना ते कोणकोणत्या ठिकाणी सुटेबल आहे किंवा त्याचे कॉन्क्रीट मटेरियलवरती काय ऍडव्हान्टेजेस आहे, काय डिसएडव्हान्टेजेस आहे, तर या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत. त्यानंतर स्टील ऍक्च्युअली मटेरियल जे आहे ते मटेरियल काय आहे किंवा त्याची स्ट्रेंथ आपण कशी इम्प्रूव्ह करू शकतो किंवा किती स्ट्रेस पर्यंत आपण त्याला युटिलाइज करू शकतो, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे ज्यावेळेस आपण डिझाईन करू स्ट्रक्चरचं, तर त्यावेळेस त्या गोष्टी आपल्याला रिक्वायर असणार आहे. ओके, तर सगळ्यात सुरुवातीला आपण हेच समजून घेणार आहे की स्टील ऍज अ मटेरियल म्हणून काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे, ऍडव्हान्टेज काय आहे, डिसएडव्हान्टेज काय आहे, त्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर दुसरा जो आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे ओव्हरव्ह्यू ऑफ कॉमन स्टील स्ट्रक्चर. आता ज्यावेळेस मी ओव्हरव्ह्यू म्हणतोय, तर याचा अर्थ आपण फक्त काय करणार आहे की जे स्टील स्ट्रक्चर आहे ते स्टील स्ट्रक्चर तुम्ही जे डेली लाईफ मध्ये बघत असतात, तर त्या स्टील स्ट्रक्चर सोबत आपण इंट्रोड्यूस करून घेणार आहोत. बघा, पुढे जाऊन जे सबसिक्वेंट युनिट आहे त्यामध्ये ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या डिझाईन आपण करणार आहोत, तर ते डिझाईन करताना स्टील स्ट्रक्चर मधलेच कंपोनंट आपण तिथे डिझाईन करणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्टील मधचं स्ट्रक्चरचं एखादं कनेक्शन डिझाईन करणार असाल, त्यानंतर एखादा मेंबरचं तिथे लोड कॅपॅसिटी काढणार असाल, मग हे जे मेंबर्स आहे किंवा कनेक्शन आहे ते कोणत्या स्ट्रक्चर मध्ये कशा प्रकारचे कनेक्शन आहे किंवा कोणते स्ट्रक्चर कुठे यूज केले जातात, तर हे डेली लाईफ मधले जे डिफरंट टाईपचे स्ट्रक्चर आहे हे ऑलरेडी तुम्ही बघितलेले आहात. पण ज्यावेळेस आपण ह्या सब्जेक्ट सोबत इंट्रोड्यूस होत आहोत, तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही हे स्ट्रक्चरचा ओव्हरव्ह्यू घेशाल, तर आणखी तुम्ही त्यासोबत फॅमिलियर होणार आहेत. ओके, तर जे डिफरंट टाईपचे डेली लाईफ मधले स्ट्रक्चर्स आहे, फॉर एक्झाम्पल टॉवर आहे, ब्रिज आहे, ओके, हे जे गॅन्ट्री गर्डर्स आहे, तर हे सगळे जे स्ट्रक्चर्स आहे याचा आपण क्विकली इथं ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. ओके, यावरती पण तुम्हाला म्हणजे एक्झाम्स आहे, एक्झाम मध्ये क्वेश्चन्स तिथे विचारले जातात की राईट अ शॉर्ट नोट ऑन स्टील स्ट्रक्चर किंवा एखादं स्ट्रक्चर तुम्हाला दिले जाईल त्याविषयी डिस्क्राईब करायला तिथे विचारलं जाईल. ओके, त्यानंतर पुढचं जे काही नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपण तिथे डिस्कस करणार आहे तो आहे टाइप्स ऑफ सेक्शन यूज इन द स्टील स्ट्रक्चर. आता हा आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट टॉपिक तिथे असणार आहे. ओके, भले हा पहिल्या युनिट मध्ये फंडामेंटल मध्ये दिलेला असला तरी हा जो टॉपिक आहे मित्रांनो, टाइप्स ऑफ सेक्शन, हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आता टाइप्स ऑफ सेक्शन म्हणजे काय सर, तर बघा, लक्षात घ्या, ज्या वेळेस एखादा मेंबर आपण डिझाईन करतो, सपोज मी तुम्हाला आता इथं सांगितलं की अशा प्रकारचा बीम मला तिथं काय करायचं आहे, डिझाईन करायचा आहे. मग हा बीम डिझाईन करताना याचा जर क्रॉस सेक्शन मी जर बघितला, तर हा कशा प्रकारचा क्रॉस सेक्शन आहे रे, हा रेक्टँग्युलर प्रकारचा काय आहे, क्रॉस सेक्शन आहे. पण आता हे रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आपण आरसीसी मटेरियल मध्ये, कॉन्क्रीट मटेरियल मध्ये आपण इझिली कन्स्ट्रक्ट करू शकतो. पण त्याच ठिकाणी ज्यावेळेस मी स्टील स्ट्रक्चरचा विचार करतो, तर स्टील स्ट्रक्चर मध्ये मला कोणत्या प्रकारचे सेक्शन तिथं आपण यूज करू शकतो,
म्हणजे आय सेक्शन आहे, टी सेक्शन आहे, रेक्टेंग्युलर जे पण सेक्शन आहे. ओके, तर स्टील स्ट्रक्चरचं मोस्ट ऑफ दी कसं असतं की जे काही मेंबर तुम्ही तिथं यूज करणार आहे तर ते ऑलरेडी फॅक्टरी मेड असतात. म्हणजे त्याला ऑलरेडी ती फॅब्रिकेट केलं जातं आणि फॅब्रिकेट करून त्याला काय केलं जातं, असेंबल केलं जातं नट आणि बोल्ट किंवा वेल्डिंगच्या साहाय्याने, आणि त्यापासून आपण स्टील स्ट्रक्चर तिथं तयार करत असतो. मग त्याच प्रकारे या स्टील स्ट्रक्चर मध्ये कोणकोणत्या प्रकारचे सेक्शन आहे, त्या सेक्शनच्या प्रॉपर्टीज काय काय आहे, त्या सेक्शनचा आपण ज्या पुढे जाऊन डिझाईन करू तर मग कोणते ऍक्सिस तिथं आपण कन्सिडर करणार आहे. मग त्या ऍक्सिस रिलेटेड तुम्ही जे काही अगोदरचे सब्जेक्ट आहेत, मॉस असेल, थिअरी ऑफ स्ट्रक्चर असेल, त्यामध्ये या गोष्टी शिकलेल्या आहेत की मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, त्यानंतर क्रॉस सेक्शन आपण कशाला म्हणायचं, लॉंजिट्युडिनल क्रॉस सेक्शन आपण कशाला म्हणायचं. ओके, त्या सगळ्या गोष्टी आपण तिथं काय केलेल्या आहे, अगोदर पण डिस्कस केलेल्या आहे आणि मागच्या सेशन मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की एक बेसिक्स ऑफ स्ट्रक्चर वरती आपण डिटेल तिथं सेशन घेतलेलं आहे, त्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, तर आय होप तुम्ही ते सेशन ओव्हरव्ह्यू केलेलं असेल. तर ह्या ज्या काही डिफरंट टाईपचे सेक्शन्स आहेत त्या सेक्शनच्या प्रॉपर्टीज आपल्याला तिथं लर्न करायच्या आहे. ओके, त्यानंतर जो पुढचा महत्वाचा आपला टॉपिक असणार आहे मित्रांनो, तो आहे ग्रेड्स ऑफ स्ट्रक्चरल स्टील आणि यूज ऑफ स्टील टेबल. बघा लक्षात घ्या, इथं जे पण टाईपचे सेक्शन आपण शिकणार आहोत, मी तुम्हाला आताच म्हणलं की त्या सेक्शनच्या वेगवेगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहे, म्हणजे त्याचा एरिया किती असणार आहे, त्याचे डायमेन्शन किती असणार आहे, त्यानंतर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, ह्या ज्या स्ट्रक्चरच्या प्रॉपर्टीज आहे, तर या सगळ्या प्रॉपर्टीज मित्रांनो आपल्याला एक बुक मध्ये दिलेल्या आहेत आणि त्या बुकला आपण म्हणत असतो स्टील टेबल. या स्टील टेबल विषयी पण आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहोत. तर स्टील टेबल हे एक बुक आहे, त्या बुक मध्ये ह्या सगळे जे काही सेक्शन्स आहे, आय सेक्शन असेल, चॅनल सेक्शन असेल, अँगल सेक्शन असेल, आता हे काय आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. तर या सगळ्या सेक्शनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज ज्या आहे मित्रांनो ह्या स्टील टेबल मध्ये तिथं दिलेल्या असतात. ओके, कारण बघा स्टील स्ट्रक्चर मध्ये जे काही आपण मेंबर्स तिथं फॅब्रिकेट करतो, सपोज फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचं एक चॅनल सेक्शन आहे, तर ह्या चॅनल सेक्शनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या स्टँडर्ड प्रॉपर्टीज एक ठराविक डायमेन्शन मध्येच ते काय केले जातात, फॅब्रिकेट केले जातात. आपल्याला पाहिजे त्या डायमेन्शन मध्ये फॅब्रिकेट करणं पॉसिबल आहे, पण इन जनरल फॅक्टरीमध्ये काही एक स्टँडर्ड डायमेन्शन आहे की त्या स्टँडर्ड डायमेन्शनचे सेक्शन काय केले जातात, फॅब्रिकेट केले जातात आणि त्याच युटिलायझेशन आपण स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करताना करत असतो. ओके, मग आता इथं हे स्टील टेबल मध्ये सगळ्या प्रॉपर्टी तर आहेच, पण आपण जे स्टील यूज करणार आहे, जसं फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला माहित आहे की मी जर M20 कॉन्क्रीट जर म्हटलं तर म्हणजे काय आहे 20 न्यूटन पर mm² एवढं स्ट्रेंथ असलेलं ते काय आहे, कॉन्क्रीट आहे. अगदी सेम त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण इथं स्टील स्ट्रक्चर मध्ये स्टील यूज करणार आहे तर त्याला आपण स्ट्रक्चरल स्टील म्हणत असतो. काय म्हणत असतो, स्ट्रक्चरल स्टील. आणि हे जे स्ट्रक्चरल स्टील मित्रांनो आपण यूज करणार आहोत, तर या स्ट्रक्चरल स्टीलचे स्ट्रेंथ किती असणार आहे, त्याचं ग्रेड काय आहे, तर ते आपल्याला तिथं काय घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. जसं मी म्हणलं ना M20 कॉन्क्रीट, मग त्याचप्रमाणे स्टीलला आपण कसं डेसिग्नेट करणार किंवा स्टीलची स्ट्रेंथ किती असणार आहे, त्याचे कोणकोणते ग्रेड तिथे अवेलेबल आहे याविषयी आपण इथे डिस्कशन करणार आहे. ओके, हे डिस्कशन झाल्यानंतर नेक्स्ट आपला सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो, स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिप इन फॉर स्ट्रक्चरल स्टील. आता ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियल किंवा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर मध्ये शिकला असाल की स्ट्रेस काय आहे, स्ट्रेन काय आहे, मग ह्या स्ट्रेस आणि स्ट्रेनचा ज्यावेळेस आपण मित्रांनो ग्राफ ड्रॉ करतो, ह्या स्ट्रेस आणि स्ट्रेनचा इकडे असणार आहे आपली स्ट्रेन आणि इथं असणार आहे स्ट्रेस. या स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचा आपण काहीतरी ग्राफ ड्रॉ करणार आहे आणि ह्या ग्राफ वरनं ज्यावेळेस आपण स्टीलचं डिझाईन करणार आहे तर यातली काहीतरी एक व्हॅल्यू आपल्याला पिकअप करायची आहे की त्या व्हॅल्यूच्या वरती आपल्याला स्टील मधली स्ट्रेस जाऊन द्यायची नाही. ओके, हे सगळं डिटेल मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मग हे स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिप कोणासाठी आपल्याला डिस्कस करायचं आहे, तर स्ट्रक्चरल स्टील साठी. इथून पुढे लक्षात घ्या, ज्यावेळेस पण आपण स्टील स्ट्रक्चरचं डिस्कशन करणार तर त्यामध्ये जे स्टील आपल्याला यूज करायचं आहे त्याला आपण स्ट्रक्चरल स्टील म्हणतो. मग त्या स्ट्रक्चरल स्टीलच्या प्रॉपर्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. मग या स्ट्रक्चरल स्टीलचं आपण काय करणार आहे, ग्राफ ड्रॉ करणार आहे, त्या ग्राफला समजून घेणार आहे आणि त्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला पुढे डिझाईन साठी लागणार आहे सगळं डिस्कशन आपण करणार आहे. ओके, आणि सगळ्यात शेवटी महत्वाचं, हे सगळ्याचा यूज करून ज्यावेळेस आपल्याला स्टील स्ट्रक्चरचं डिझाईन करायचं आहे, काय करायचं आहे, स्टील स्ट्रक्चरचं डिझाईन करायचं आहे. मग डिझाईन करताना आपण कोणकोणत्या मेथडॉलॉजी तिथे यूज करणार आहे, कोणत्या प्रकारचे लोड आपल्याला कन्सिडर करायचे आहे, कशा प्रकारे फॅक्टर ऑफ सेफ्टी कन्सिडर करणार आहे, तर या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आपल्या शेवटच्या टॉपिक मध्ये असणार आहे. दॅट इज नथिंग बट डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर. आता इथं बेसिकली आपण दोन मेथडचा तिथं स्टडी करणार आहे.
एक असणार आहे WSM मेथड, ज्याला आपण वर्किंग स्ट्रेस मेथड म्हणतो, आणि दुसरं असणार आहे LSM मेथड, ज्याला आपण लिमिट स्टेट मेथड असं म्हणतो. मग WSM वर्किंग स्ट्रेस मेथड आणि LSM म्हणजेच काय लिमिट स्टेट मेथड, तर ह्या दोन वेगवेगळ्या काय आहे डिझाईन फिलॉसॉफी आहे. आता मी फिलॉसॉफी ज्यावेळेस हा शब्द वापरतो याचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस पण एखादी आपल्याला गोष्ट डिझाईन करायची आहे तर त्यासाठी कोणती मेथड वापरायची. फिलॉसॉफी म्हणजे काय ती एक मेथड आहे, एक मेथड डेव्हलप केली गेलेली आहे की अशा प्रकारे तुम्ही काय करा डिझाईन करा. ओके, मग WSM आणि LSM मध्ये काय फरक असणार आहे, तिथे फॅक्टर ऑफ सेफ्टी मध्ये काय फरक असणार आहे, किंवा डिझाईन करताना मेथड्स मध्ये काय फरक आहे, या गोष्टी आपल्याला तिथे काय करायच्या आहे डिस्कस करायच्या आहे. त्याचे काय ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज असतील समजून घ्यायचे आहे, त्या दोघांना कम्पेअर करायचं आहे. ओके, मग एकदा की हे सगळं फंडामेंटल तुम्हाला क्लिअर झालं, पहिल्या युनिट मध्ये हे सगळं फंडामेंटल क्लिअर झालं की याचाच यूज आपल्याला सेकंड, थर्ड आणि फोर्थ पुढे जाऊन वेगवेगळ्या युनिट्स मध्ये तिथं करायचं आहे. ओके, तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जे पहिलं युनिट आहे फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर याच्यामध्ये डिस्कस करायच्या आहे. तर वन बाय वन आपण त्या पुढच्या सेशन पासून काय करूया सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. ओके, आय होप तुम्हाला हा सगळा ओव्हरव्ह्यू क्लिअर झालेला असेल. तर नेक्स्ट सेशन पासून आपण जे आपलं पहिलं टॉपिक आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल असेल किंवा ओव्हरव्ह्यू ऑफ स्टील स्ट्रक्चर असेल याला वन बाय वन डिस्कस करूया. ओके, थँक्यू.